Welcome to all my YouTube channel Standard 6 Science. Lesson number 8, our skeletal system and the scene. Types of human skeletal system and types of joints. Part 3. Let's learn. नमस्कार बालदोस्तांनो, पुन्हा एकदा घेऊन आलोय विज्ञानचा एक नवीन व्हिडिओ. लेसन नंबर 8. In that lesson number 8, Standard 6 Science, we can learn about different types of bone. In previous video आपण मागच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बोनचे प्रकार, हाडांचे प्रकार बघितले. त्याच्यानंतर आपण आपला मानवी सांगाडा जो असतो, तो मानवी सांगाडा कसा असतो, आपला स्केलेटल सिस्टीम कशी असते त्याच्याविषयी आपण आणि त्याचे 2 पार्ट बघितले. आणि या 2 पार्ट्स आपल्याला पुढील अभ्यास या व्हिडिओमध्ये करायचा आहे. तत्पूर्वी मी भावेश रमेश संघे, प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाजशाळा पालघर, पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला वेगवेगळे जे सांगाड्याचे प्रकार आहेत, स्केलेटल सिस्टीमचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे एक्सियल स्केलेटन, ज्याला म्हणतो आपण अक्षीय सांगाडा. त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स येतात. आणि पुढचा आपल्याला अतिशय महत्त्वाचा मुद्दा शिकायचा म्हणजे अपेंडिक्युलर स्केलेटन, ज्याला आपण उपांग सांगाड असे म्हणतो. आपल्या बॉडीमध्ये कुठे कुठे बोन्स आहेत त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा व असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल नियमित भेट द्या. यू लर्न अबाउट द एक्सियल स्केलेटल सिस्टीम. आपल्याला पहिला मुद्दा शिकायचा म्हणजे अक्षीय सांगाडा. याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. पहिला आहे स्कल. स्कल म्हणजे कवटीचा भाग आहे. सेकंड पॉईंट इज रिबकेज. रिबकेज म्हणजे छातीच्या पिंजऱ्याचा भाग आहे. लास्ट वन इज द स्पाइन. स्पाइन म्हणजे पाठीच्या कण्याचा भाग आहे. मग आपल्याला पहिला मुद्दा शिकूया स्कल. या स्कलमध्ये कोणकोणते भाग असतात, कसे कसे भाग असतात, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. इफ यू ऑब्झर्व द स्कल फिगर, तर तुम्ही त्या स्कलचा विचार केला. स्कल म्हणजे आपल्या कवटीचा भाग, डोक्याचा भाग, चेहऱ्याचा भाग, या सर्वांचं मिळून वी फाइंड आउट द स्कल. हे स्कल बनलेलं असतं. स्कलविषयी काय इन्फॉर्मेशन काय दिली बघू आपण आता. द स्कल इज अ फॉर्म ऑफ बोन. द स्कल इज अ फॉर्म ऑफ बोन ऑन द हेड अँड फेस. म्हणजे आपल्या डोक्याचं आणि चेहऱ्याची हाडं यांच्या मिळून हा स्कल कवटी बनलेली आहे. द बोन ऑफ द स्कल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. इकडूनचे जे बोन असतात ते फ्लॅट असतात. आपण बघितलं बोनचे प्रकार आहेत. तर फ्लॅट बोन हा आपल्या कवटीच्या भागाकडे असतो. अँड स्ट्रॉंग असतात, ते मजबूत हाडं असतात. देर आर ऑल टुगेदर 22 बोन्स इन अ स्कल. आपल्या डोक्यामध्ये एकूण टोटल 22 हाडं आहेत. आणि त्या 22 हाडांमधले 8 इन द हेड, 8 जी हाडं आहेत ती डोक्यामध्ये आहेत. अँड 14 इन द फेस. फेस म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या भागाकडे एकूण 14 हाडं आहेत. अशी एकूण 22 हाडं ही आपल्या स्कलमध्ये असतात. एक्सेप्ट फॉर द लोअर जॉ, नन ऑफ द बोन ऑफ द स्कल कॅन बी मूव्ह. आपला जो लोअर जॉ आहे, जॉ म्हणजे ज्याला जबडा म्हणतो आपण, हे जबडा सोडून इतर कोणत्याच हाडांची हालचाल होत नाही. बाकीचे सर्व हाडं जी असतात ती स्ट्रॉंग असतात, मजबूत असतात आणि एका ठिकाणी फिक्स असतात. फक्त जो लोअर जॉ आहे, ज्याला जबडा म्हणतो आपण, त्या कवटीखालील जो खालचा जबडा आहे तो सोडून इतर भागांची कोणाचीच हालचाल होताना दिसत नाही. नाव द नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इन एक्सियल सिस्टीम इज अ रिब केज. दुसरा आपल्याला मुद्दा दिला आहे तो म्हणजे रिब केज. बाजूला तुम्हाला चित्र दिसते बघा रिब केजचं, ते छातीचा पिंजरा ज्याला म्हणतो आपण. या रिब केजमध्ये कोणकोणते भाग असतात त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. द केज लाईक स्ट्रक्चर इन द चेस्ट इज कॉल्ड रिब केज. छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असलेल्या भागाला आपण छातीचा पिंजरा असे म्हणतो. इन द चेस्ट देर इज वन वर्टिकल फ्लॅट बोन कॉल्ड स्टेर्नम. आणि या छातीच्या पिंजऱ्याच्या मध्ये एक सरळ असा एक हाड आहे. या सरळ हाडाला तुम्हाला या छातीच्या पिंजऱ्याच्या इकडे सेंटरला बघा, तुम्हाला सरळ एक हाड दिसते, बोन दिसतोय. त्या बोनच्या भागाला त्याने शब्द वापरलेले, इट इज कॉल्ड स्टेर्नम, ज्याला मराठीमध्ये आपण आरोस्थ्य असं म्हणतो, उरोस्थ्य असं म्हणतो. 12 पेअर ऑफ द फ्लॅट बोन कॉल्ड रिब आर जॉईंट टू इट्स साइड वे. देर आर 25 बोन्स फ्रॉम द रिब केज. इट इज जॉईंट टू बी अ स्पाइन ॲट द बॅक. आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण 24 बरगड्या आहेत आणि या 24 फ्लॅट बोनने आपलं हे 12 एका बाजूला 12 दुसऱ्या बाजूला 12 असे एकूण 24 फ्लॅट बोन आहेत. आणि एक सेंटरचं असे 25 बोन्स. त्या 25 बोन्सने आपला हा रिबकेज बनलेला आहे. म्हणजे तुम्हाला या रिबकेजमध्ये जे तुम्हाला बाजूला हाडं दिसत आहेत त्या हाडांमध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल देर आर 12 पेअर. एका बाजूला लेफ्ट साईडला 12, राईट साईडला 12 आणि सेंटरला 1, असे एकूण 25 हाडं आपल्या या छातीच्या भागाकडे असतात. आणि त्या छातीच्या भागाकडे हा जो काही छातीचा पिंजरा आहे हा 25 हाडांनी बनलेला आहे. नाव द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज कॉल्ड द स्पाइन, ज्याला आपण वर्टिबल कॉलम असे म्हणतो.
ज्याला पाठीचा कणा म्हणतो आपण. आपल्या बाजूला चित्र दिसतं, याच्यामध्ये तुम्हाला वर्टिकल कॉलम तुम्हाला दिसते, पाठीचा कणा दिसतो. याच्यामध्ये पण वेगवेगळे हाडं आहेत. द स्पाइन इज फॉर्म बाय द पॅडलॉक शेप बोन प्लेस स्ट्रेट वन अबाव द अदर. देअर आर ऑलटुगेदर 33 बोन इन द स्पाइन, each called a vertebra. Their bones are arranged one above the other flexibly. The spine protects the spinal cord that originated from the brain. Even in our spine, आपल्या या पाठीच्या कणामध्ये एकूण 33 बोन्स आहेत. एकूण 33 हाडं आहेत आणि या 33 हाडांचं मिळून जे बनलेलं आहे त्याला वर्टेब्रा असे म्हटलेलं आहे. वर्टेब्रा म्हणजे मणका ज्याला म्हणतो, पाठीचा मणका. These bones are arranged one above the other. बघा बाजूला चित्र दिसते, चित्रामध्ये एका बाजूला एक, एकाच्या वरती एक अशी ही हाडं एकमेकांवरती रचलेली आहेत आणि ही रचलेली हाडे जी आहेत ती आपल्या पाठीच्या भागाकडे असतात. द स्पाइन प्रोटेक्ट द स्पाइन कॉर्ड अँड ओरिजिनेटेड फ्रॉम द ब्रेन. आणि हा जो काही आपला मणका आहे, हा मणका आपल्या डायरेक्ट डोक्याकडच्या भागाकडून स्टार्ट होतो, म्हणजे पाठीच्या भागाकडून. तर त्या डोक्याकडच्या भागाकडून ज्यावेळेस स्टार्ट होतो त्यावेळेस तो आपल्या स्पाईनला, म्हणजे आपल्या मेंदूचा भाग आहे, त्या मेंदूच्या भागाच्या चेतारज्जूचं, ज्याला स्पाइनल कॉर्ड म्हणतो आपण, त्याचं तो रक्षण करण्याचं काम हा कोण करतो, तो पाठीचा कणा करत असतो. अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला या 3 पार्टची दिलेली आहे. द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज कॉल्ड अपेंडिक्युलर स्केलेटल. त्याला उपांग सांगाड असं म्हणतो. हे सेंटरला असलेले हे 3 घटक आहेत. हे सेंटरला असलेले किती घटक आहेत? 3 घटक आहेत. त्याला स्कल म्हणतो आपण, हा एक्सियल स्केलेटनचा घटक आहे. स्कल, रिबकेज अँड स्पाइन. द नेक्स्ट पॉईंट इज कॉल्ड appendicular skeleton. त्याला उपांग सांगाडा म्हणतो आपण. द ह्युमन बॉडी हॅज 2 arms and 2 legs. आपल्या मानवी शरीराला 2 हात असतात आणि 2 पाय असतात. द डिफरंट पार्ट ऑफ द आर्म अँड द लेग्स हॅव द सेव्हरल बोन्स विच आर कनेक्टेड टुगेदर बाय द जॉईंट्स. आणि वेगवेगळे हाडं मिळून, सांधे वगैरे एकत्र येऊन, जॉईंट्स वगैरे एकत्र येऊन आपल्या बॉडीमध्ये जे हात पाय जे असतात हे विविध अनेक भागांना यांची हाडं जोडलेली असतात व ती एकमेकांना सांध्याने जोडलेली असतात. आणि हे जे 2 आर्म आहेत, हाताकडचे आणि पायाकडचे जे हाडं आहेत, त्याला आपण अपेंडिक्युलर स्केलेटन असे म्हणतो. म्हणजे या 2 स्केलेटनचं इन्फॉर्मेशन मिळाली आपल्याला. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा एक कॉन्सेप्ट दिलेला आहे, तो म्हणजे एक माहिती दिलेली आहे. डू यू नो या पार्टमध्ये. इफ यू सी द पिक्चर, तुम्हाला आपल्या बाजूच्या पिक्चरमध्ये कानाचं पिक्चर दाखवलेलं आहे. कान, त्या कानाच्या मध्ये एक स्टिरअप नावाचा एक छोटासा असा बोन असतो. हा आपल्या बॉडीतला सर्वात स्मॉलेस्ट बोन असतो. स्टिरअप हा कुठे असतो तर आपल्या कानाच्या भागाकडे असतो. आणि आपल्या बॉडीतला सर्वात लॉंगेस्ट बोन जो आहे, ह्युमन बॉडी द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इन द थाय. थाय म्हणजे आपल्या मांडीकडच्या भागामध्ये, बाजूला चित्र दिसतं बघा, मांडीकडच्या भागामध्ये तुम्हाला हे जे बोन दिसत आहेत, हे बोन दीज आर द लॉंगेस्ट बोन, ज्याला फेम्युर असं म्हटलेलं आहे. फेम्युर म्हणजे ज्याला आपण पूर्विका असं मराठीत नाव दिलेलं आहे. म्हणजे स्मॉलेस्ट बोन आपल्या कानाकडे असतो आणि लॉंगेस्ट बोन आपल्या मांडीच्या भागाकडे असतो, थायच्या भागाकडे असतो. अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. नाव दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट द बोन. बोन नंतर आपल्याला पुढचा मुद्दा शिकायचा म्हणजे जॉईंट नावाचा मुद्दा शिकायचा आहे. जॉईंट म्हणजे नेमकं काय, ज्याला सांधे म्हणतो आपण, सांधा असे म्हणतो. जॉईंट्स आर प्लेस वेअर 2 or more than 2 bones are connected to each other. जॉईंट्स आर 2 टाईप. ज्यावेळेस 2 हाडं किंवा 2 पेक्षा जास्त हाडं एकमेकांना जोडलेली असतात. तुम्हाला इकडे पिक्चर दिसते बघा, हे सर्व हाडं एकमेकांना जॉईंट झालेली आहेत आणि हे जॉईंट झालेले हाडं ज्यावेळेस एकमेकांना मिक्स होऊन किंवा एकमेकांना अटॅच होऊन जे बनलेलं असतं त्या भागाला म्हणतो इट इज कॉल्ड जॉईंट. त्याला आपण सांधे असे म्हणतो. म्हणजे हाडं एकमेकांना अटॅच होणं खूप गरजेचे आहेत. मग तुम्हाला इन्फॉर्मेशन काय दिलं बघा या ठिकाणी. जॉईंट्स, द बोन्स आर कनेक्टेड टू द इच अदर बाय मीन्स ऑफ द लिगामेंट्स. आणि आपल्या शरीरातले हाडं जे असतात ते हाडं एकमेकांशी अस्थिबंधाने जोडलेले असतात. त्या जॉईंटचे 2 भाग आहेत. देर आर 2 टाईप ऑफ जॉईंट हॅव्हिंग द 2 इम्पॉर्टंट पॉईंट्स. फर्स्ट इज द मुव्हेबल जॉईंट, ज्याला आपण म्हणतो की चल सांधा. दुसरा आहे इममुव्हेबल जॉईंट, ज्याला आपण अचल सांधा असं म्हणतो. मुव्हेबल जॉईंट म्हणजे काय, बोन कॅन मूव्ह, जे बोन हलू शकतात, त्याची हालचाल होऊ शकते. म्हणजे आपल्या हाताकडचे बोन ऑन द आर्म अँड लेग, आपल्या हाताकडचे बोन आहेत, आपल्या पायाकडचे बोन आहेत, हे हालचाल करू शकतात. म्हणून आपण एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. इट इज कॉल्ड मुव्हेबल जॉईंट. अँड द सेकंड पॉईंट इज इममुव्हेबल जॉईंट, ज्याला म्हणतो आपण की अचल सांधा, ज्यांची हालचाल होऊ शकत नाही. बोन कॅनॉट बी मूव्ह. फॉर एक्झाम्पल द बोन ऑन अ स्कल. स्कल म्हणजे आपला कवटीचा भाग बघितला तर कवटीचा भाग आपला आहे तसाच राहणार आहे, त्याची हालचाल होऊ शकणार नाही. पण आपल्या हाताकडचे आणि पायाकडचे जे बोन्स आहेत ते मुव्हेबल आहेत. अदर दॅन लोअर जॉ, फक्त त्या
स्कलमध्ये म्हणजे कवटीमध्ये जो जॉ आहे, जबडा आहे, तो फक्त जबडा हालचाल करू शकतो, बाकीचे कोणताच कवटीचा भाग हालचाल करू शकत नाही. मग अशा वेळेने आपल्याला सांगता येईल जॉईंटचे 2 प्रकार आहेत. देर आर डिफरंट टाईप ऑफ द जॉईंट्स आर प्रेझेंट. तुम्हाला या ठिकाणी जॉईंटचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. इफ यू ऑब्झर्व द ईच अँड एव्हरी फिगर, ज्यावेळेस आपण प्रत्येक फिगरचा विचार करतो त्यावेळेस त्या जॉईंटचे कोणकोणते भाग आहेत त्याची इन्फॉर्मेशन मला दिलेली आहे. टाईप्स ऑफ जॉईंट, सांध्यांचे वेगवेगळे प्रकार. त्या प्रकारामध्ये बेसिकली हे जे आपण स्टडी करणार आहोत ते मुव्हेबल जॉईंटचे प्रकार आहेत. जे चल सांधे आहेत, जे हलतात, त्यांची हालचाल होते, ते कुठे कुठे प्रेझेंट आहेत. पहिला आहे हिंग जॉईंट, ज्याला आपण बिजागरीचा सांधा असे म्हणतो. दिस टाईप ऑफ जॉईंट अलाउ द मुवमेंट ऑफ द बोन ओनली इन वन डायरेक्शन. इट इज मूव्ह इन 180 डिग्री. जो एकाच ज्या सांध्यांची हाडांची हालचाल एकाच दिशेने शक्य होते व त्या सांध्यांची हालचाल 180 डिग्री म्हणजे पूर्ण गोल आपल्याला फिरवता येऊ शकते. अर्धगोल ज्याला म्हणतो आपण. त्या अर्धगोल मूव्ह होणाऱ्या अँगलला किंवा अर्धगोल मूव्ह होणाऱ्या हाडाला आपण हिंग जॉईंट, त्या हाडाच्या भागाला आपण हिंग जॉईंट असं म्हणतो. ते एल्बो, आपला जो एल्बो आहे म्हणजे आपला कोपर ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर नी म्हणजे आपला गुडघा. हे बाजूला तुम्हाला दिल्या बघा. इट इज दिस आर. ही आकृती तुम्हाला दिसते की 2 सांधे एकमेकांना जॉईंट झालेले आहेत, त्याला आपण हिंग जॉईंट असे म्हणतो. या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलेले आहे ते हिंग जॉईंटचे एक्झाम्पल, त्याला बिजागरीचा सांधा असं म्हणतो आपण. द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज बॉल अँड सॉकेट जॉईंट. दुसरा प्रकार तुम्हाला दिलेला आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट, ज्याला आपण उखळीचा सांधा असं म्हणतो. इन दिस टाईप द जॉईंट बोन्स कॅन मूव्ह इन 2 or more डायरेक्शन. आपण हे दोन्ही वेने फिरू शकतो, एका किंवा 2 पेक्षा जास्त दिशांनी आपण ते हालचाल करू शकतो. इट इज 360 डिग्री अँगल. ज्यावेळेस आपला पूर्ण हात बघा, शोल्डरचा खांदा ज्याला म्हणतो आपण, शोल्डरचा भाग, हे सर्व जे आहे ते पूर्ण 360 डिग्रीने आपण फिरू शकतो. पूर्ण हात आपण गोल गोल फिरू शकतो. मग त्या ठिकाणी शोल्डरच्या भागामध्ये, हिप जॉईंटमध्ये, आपल्या खुब्यामध्ये ह्या प्रकारचे काय असतात तर सॉकेट जॉईंट असतात. बाजूला तुम्हाला चित्र दिसते, या चित्रामध्ये आपल्याला दिसून येऊ शकेल देअर आर बॉल अँड सॉकेट जॉईंट. तुम्हाला बाजूला चित्र दिसते. हे वेगवेगळे आपल्या बॉडीच्या पार्ट्समध्ये ज्या ठिकाणी आपण आपला अँगल किंवा पूर्ण बॉडी जी आहे ती आपण अशी पूर्ण रोटेट करू शकतो. ज्या एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला खांद्याकडचा भाग बेस्ट एक्झाम्पल आहे. ज्यावेळेस क्रिकेट खेळताना मग बॉलिंग करतो, तो बॉलिंग करताना हात आपला पूर्ण मूव्ह होतो. मग त्या ठिकाणी जो जॉईंट आहे तो आहे कोणता तर बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. इट इज रोटेट इन 360 डिग्री. आणि शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे ग्लिंडिंग जॉईंट, ज्याला आपण सरकता सांधा असे म्हणतो. इन दिस टाईप द जॉईंट बोन कॅन ओनली स्लाइड ओव्हर इच अदर. एक्झाम्पल रिस्ट अँड अँकल. या ठिकाणी फक्त हाडं जे ते एकमेकांवरती सरकू शकतात. रिस्ट म्हणजे आपल्या मनगटाचा जो आपण गोलगोल फिरवतो बघा, म्हणजे हात आपला मूव्ह होतो, पण ते हाडं जे ते एका हाडावरती हाड ते काय होतं स्लाइड होत असतं आणि म्हणून त्याला ग्लिंडिंग जॉईंट असं म्हणतो. बाजूला तुम्हाला चित्र दिसतं. या चित्रामध्ये देअर आर ग्लिंडिंग जॉईंट्स आर प्रेझेंट. बाजूला चित्रामध्ये आपल्या मनगटाचं चित्र दिसते. त्याच्यानंतर आपल्या पायाचा जो पाय आपण ज्यावेळेस व्यायाम करताना गोलगोल फिरवतो पायाचा भाग, तो जो भाग आहे त्याच्यामध्ये ग्लिंडिंग जॉईंट असलेलं दिसून येतो. इट मीन्स दॅट देअर आर 3 टाईप ऑफ द जॉईंट्स आर प्रेझेंट. 3 प्रकारचे जॉईंट्स आहेत. हिंग जॉईंट ज्याचा अँगल 180 डिग्री आहे, तो 180 डिग्री एकाच साईडने आपल्याला मूव्ह करता येतो 1 डायरेक्शनने. बॉल अँड सॉकेट जॉईंट हा 360 डिग्री आहे, पूर्ण गोल आपल्याला फिरवता येते. शोल्डर अँड हिप जॉईंट. आणि ग्लिंडिंग जॉईंट ज्याला म्हणतो आपण आपल्या मनगटामध्ये जे जॉईंट आहेत की ते फक्त एकावरती एक स्लिप होऊ शकतात. अशा वेळेने या 3 प्रकारच्या जॉईंटची इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर आज आपल्याला जॉईंट हा एक मुद्दा शिकलो. त्याच्यानंतर वेगवेगळे पेंडिक्युलर स्केल्टन आणि नंतर एक महत्त्वाचा मुद्दा स्केल्टन, आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी किती बोन्स आहेत त्याच्याविषयी आज इन्फॉर्मेशन घेतली. नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा व पुढे दिलेला अभ्यास व्यवस्थित सोडवा व दिलेला अभ्यास व्यवस्थित वाचन करा. धन्यवाद.